सोपान काका हे तिथं शेजारी झोपलेले आहेत. माझे विठ्ठल पण तिथं जात आहेत. निवृत्ती दादांच्या डोक्यावरनं हात फिरवतायत आणि हात फिरवून म्हणतायत, ए निवृत्ती, आता चाललो रे, मी निघालो रे निवृत्ती, आता फक्त तुम्हाला जगामध्ये वावरायला मिळावं म्हणून मी निघतोय रे, एवढ्यावर नाही भागावं. सोपान काकाच्या डोक्यावरनं हात फिरवावा, ज्ञानोबरांच्या डोक्यावरनं हात फिरवावा, वेळ यावी. चिमुकल्या 4 वर्षाच्या मुक्ताई तिथं झोपलेले आहेत. कोणत्या माईबापाला असं वाटतं सांगा की आपण आता इथून 4 वर्षाच्या लेकराला सोडून आपण देहत्याग करावा? नाही वाटलं. शेवट रुक्मिणी मातेनं विचार केला, आता करावं काय? निवृत्ती दादापाशी रुक्मिणी माता गेल्या आणि सांगितलं, ए निवृत्ती, आता चालले र मी. बघा आईचं काळीज किती मोठं असतं. ती आई म्हणते, ए निवृत्ती, आता चालले रे, निघाले रे निवृत्ती, आता तू सांभाळ रे माझ्या या मुक्तेला. 4 वर्षाची मुक्ता आहे रे, सांभाळ रे मुक्तेला माझ्या. त्या मुक्तेला कळत नाही रे फिरावं कसं, मुक्तेला लक्षात येत नाही रे कुठं जगात जावं कसं, बोलावं कसं. सांभाळ रे मुक्तेला. हात फिरवावा. ज्ञानोबरांच्या डोक्यावरनं, सोपान काकाच्या डोक्यावरनं आता हात फिरवण्याच्या अगोदर मुक्ताईंचं डोकं माझ्या विठ्ठल पंत रुक्मिणी मातेनं डोक्यावरती आपल्या मांडीवरती ठेवलं. मांडीवरती ठेवून त्या डोक्यावरती थाप टाकतायत आणि थाप टाकताना म्हणतायत, मुक्ते, अगं दररोज तुला मी डोळ्यानं बघत होते, तू पण मला डोळ्यानं बघत होती, पण आता ऐक, उद्या सकाळी मात्र तुला मी डोळ्यानं दिसणार नाही ग मुक्ते, नाही दिसणार. वेळ झाली, नाविलाज झाला, विचार केला, आता आपला देहत्याग करायचा आहे, जायचंय. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं काळजावरती दगड ठेवला, इंद्रायणीत उड्या टाकल्या, देहत्याग केला. आणि सकाळची वेळ झाली आणि सकाळच्या वेळेला निवृत्ती दादा उठले, सोपान काका उठले, ज्ञानोबराई उठल्या. उठल्यानंतर आता वेळ आली उठायच्या माझ्या चिमुकल्या 4 वर्षाच्या मुक्ताई. आता मला सांगा, 4 वर्षाचं लेकरू सकाळी उठल्या उठल्या पहिला आवाज कोणाला देत असतं? आईला देतं. तसाच आवाज माझ्या मुक्ताईंनी दिला. मुक्ताईनं मोठ्यानं ओरडल्या. मुक्ताई म्हणतायत, आई, आई म्हणतायत. पण दररोजची दररोज ज्या आईला आई म्हटल्यानंतर ती आई जशी धावत येत होती तशी आज ती आई धावत आली नाही. मुक्ताईंनं इकडं बघितलं, आई कसं काय आली नाही? कुठाय माझी आई, कुठाय माझी आई, आई म्हणून मोठ्यानं बघावं. पण त्या मुक्ताईंना काय माहिती, ज्या आईंना मी आज आई म्हणते आहे ती आई या जगाच्या पाठीवर नाही राहिलेली. परत मुक्ताईनं धावत बाहेर जावं, मोठ्यानं म्हणावं, आई, 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 कुठाय आई तू, आई, कुठाय तू? मोठ्यानं आई आई म्हणणाऱ्या मुक्ताई मोठ्यानं पुढे धावत जात आहेत. जाता जाता परिस्थिती अशी निर्माण होते, आई कुठं दिसत नाही. पण त्या मुक्ताईंना काय माहिती, ज्यांना आज मी आई म्हणून ओरडते आहे ती आई आता जगाच्या पाठीवर नाही राहिलेली. आठवा तुमचा क्षण, ज्या दिवशी तुमची आई गेली ना, त्या दिवशी त्या क्षणाला आईला तुम्ही होकार जरी दिला तरी आई आवल्या होकार दिल्यानंतर आईनं होकार त्यावेळेस दिलेला नाही होकार दिला म्हणून निवृत्ती दादांकडे आमच्या मुक्ताई पळत जात आहेत. मोठ्यानं गेल्यानंतर म्हणतायत, ए निवृत्ती दादा, सांगणार रे माझी आई कुठे गेली? दिसत नाही रे माझी आई, मी पाहते रे माझी आईला, सकाळपासून ओरडते रे, माझी आई दिसत नाही, सांगणार रे, ए दादा सांग ना माझी आई कुठे आहे? पण त्या मुक्ताईंना काय माहिती, ज्या आईंना मी आज आई म्हणते ती आई आता जगाच्या पाठीवर नाही राहिलेली. जगाच्या पाठीवर कोणीही आपलं निघून जावं पण आई निघून जाऊ दे. त्या मुक्ताईंच्या लक्षात आलं, आता करावं काय? पळत पळत ज्ञानोबरांपाशी गेल्या. हे ज्ञानदादा, अरे सांग ना माझी आई कुठं आहे? हे दादा, आई सांग ना कुठं आहे माझी आई? दिसत नाही रे माझी आई, तू या जगाचा करता ध्याता आहेस रे. हे ज्ञानदादा, सांग ना माझी आई कुठं आहे? ओरडतायत मुक्ताई, पण ओरडून काय फायदा? ज्या आईंना मी आज आई म्हणून ओरडते आहे ती आई आता जगाच्या पाठीवर राहिलेली नव्हती. मला थोडंसं बोलून जायचंय. ज्या दिवशी आई गेली ना त्या दिवशी आपलं सर्वस्व संपलं. मला खरं सांगा, इथं बरीच ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत. आज तागायत तुम्ही संपूर्ण संसार केलेला आहे. आज तागायत तुमच्या इथं तुमची मंडळी आहे, मुलं आहेत, नातरुंड आहेत, नवे तुम्हाला आणखी बरेच नातेवाईक आहेत. पण आईनं तुम्हाला फक्त एकदा बोलून घ्यावं, अरे बाळा, एकदाच म्हणावं, तू जेवलास का? त्या जेवलास का म्हणण्यामध्ये आईचं जे प्रेम होतं ते प्रेम आता हजारो लोकांनी आपल्याला तू जेवलास का म्हणून विचारू द्या, ते प्रेम तिथं राहिलेलं नसतं. याचं कारण एवढं आहे, जगामध्ये नितांत प्रेम करणारा एक घटक आहे, त्याचं नाव आई आहे. आता याच्या पुढचं आहे का, ती आई सुद्धा आपल्याला आपल्या मरणाच्या समोर आली तर आपलं मरण आपली आई नाही चुकवू शकत. मग आपल्या मरणाचं दुःख जर आपल्याला चुकवायचं असेल तर करायचं काय? तर तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनी, एका चक्र पाणी वाचोनी, एका चक्र पाणी वाचोनी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी,
चक्रपाणी वाचून या. आपलं मरण नावाचं दुःख जर बाजूला जायचं असेल, मरणातून आपल्याला या दुःखातून बाजूला व्हायचंय, जीवनामध्ये कायमचं समाधान प्राप्त व्हायचंय, तर एका चक्रपाणी वाचून या. त्याच्याशिवाय आपल्याला कोणी सोडू शकत नसतं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या. तो चक्रपाणी म्हणजे भगवान परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याला भेटायचं असेल, आपल्याला कायमचं समाधान करायचं असेल, तर करायचं काय? काय नाही, त्या परमात्म्याचं नामस्मरण करायचं. पण ते नामस्मरण कसं करायचं? ते सदा करायचं. अभंगाच्या पहिल्या नाम घोषा करू हरी गाथा, सदा नाम घोषा करू हरी गाथा, नाम घोषा करू हरी गाथा, नाम घोषा करू हरी करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आपल्याला कायमचं समाधान प्राप्त करायचंय, तर मग करायचं काय? काय नाही, सदा नामघोष, कायमचा नामघोष केला पाहिजे. काय आता इथं कोणाला पाहिजे? मला आता दुःख आहे, पुन्हा मला समाधान पाहिजे, थोडं समाधान पाहिजे, नंतर मला दुःख पाहिजे, असं एकही म्हणत नाही. प्रत्येकाला कायमचं समाधान पाहिजे. मग कायमचं समाधान ज्याला पाहिजे त्यानं कायमचं सदा नामघोष करायचा. ज्याला सदा समाधान पाहिजे ना, त्यानं एकच करायचं, सदा नामघोष करायचा. आणि आपलं काय असतं माहिती आहे का? आपल्याला सदा समाधान का नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण एवढंच आहे, आपण नामस्मरणच तसं करतो. तुम्ही म्हणता आम्ही नामस्मरण खूप करतो, खूप आम्ही परमार्थ करतो, खूप आम्ही काही काही करतो. अहो तुम्ही काही करा, पण आपलं सदा नाही ना. सदा कुठं आहे? आता कीर्तनापुरता आहे. सप्ताह आला की आपलं 7 दिवस तेवढी माळ घालायची, आणि सप्ताह संपला की गेली माळ. आहे का सदा नामस्मरण? असे बरेच असतील, आहेत का गावात आपल्या कोणी असे? आमच्या गावात असे लय सापडतात. या खाडगावला दाखवतो तुम्हाला. काही नाही, आमच्या गावामध्ये प्रत्येक सप्त्याला जवळजवळ 10-15 माणसं माळ घालतात. फक्त काल्यापर्यंत टिकते, सदा नाही, सदा नाही. काळ्यापर्यंत टिकून पुन्हा कायमची बंद होते. आपल्याला कायमचं समाधान प्राप्त करायचंय, तर सदा नामघोष केला पाहिजे. आपला सदा नामघोष नाही, म्हणून आपल्याला कदा कदा समाधान प्राप्त होतं. कदा कदा समाधान प्राप्त होण्याचं कारण आपला नामघोष सदा नाही. मग हा सदा नामघोष करणं म्हणजे नेमकं काय करणं? काय नाही, तुम्हाला गंमत सांगतो थोडीशी. गंमत म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजांचं प्रमाण पण सांगतो. तुकाराम महाराजांचा नामघोष असा कायमचा असायचा. कसा काय
कायमचा असायचा सांगू? काही नाही हो. तुकाराम महाराज कुठंही बसू द्या, कुठंही बसल्यानंतर तिथं कायमचं नामस्मरण करायचे. त्यांची प्रत्येक इंद्रिय भगवंताच्या चरणावरती विलीन असायचे. तुकोबरा एके दिवशी शौचाला बसले आणि शौचाला बसल्यानंतर अचानकच विठ्ठल 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 भजन सुरू आहे. मोठ्या मोठ्यानं भजन सुरू आहे आणि भजन सुरू असताना अचानकच रस्त्यानं रामेश्वर भट्ट जात होते. रामेश्वर भट्टांना लक्षात आला अशा अपवित्र ठिकाणी कोणीतरी नामस्मरण करतंय, देवाचं नाव अपवित्र ठिकाणी घेतंय. कोण आहे तो पहावा म्हणून लोक आमच्या रामेश्वर भट्टांनी इकडं तिकडं पाहिलं कोण आहे. शोध घेतला. शोध घेतल्यानंतर लक्षात आलं कोणीतरी शौचाला बसलंय आणि शौचाला बसून नामस्मरण देवाचं तोंडात घेतोय. कोण आहे पाहावं. कोण रे तू म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुकोबारांनी सांगितलं, मी तुका आहे. तू तुका असशील, कोण असतील आम्हाला काही देणं घेणं नाही, पण अपवित्र ठिकाणी तुझ्या मुखात देवाचं नाव येतंय, तुला काही कळतंय का नाही? तुकाराम महाराजांनी सांगितलं, झाली अनावर वाचा, माझी वाचा अनावर झालेली आहे. माझी वाचा आता काय करते? छंद या नामाचा घेतलासे. आता मी नामाचा छंद माझ्या वाचेनं घेतलाय असं म्हटल्या रामेश्वर भट्टाने तुकोबरांच्या मुखावरती तोंडावरती असं दाबावं आणि दाबल्यानंतर सुद्धा तुकोबरांच्या रोमारोमातनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज निघावा. याला म्हणायचं सदा नाम घोष करू हरिकथा. आता ऐका त्यानं काय मिळतं? तेने सदा चित्ता समाधान. आता हे समाधान प्राप्त करायचे तर सदा नामघोष घेतला पाहिजे. मग आपलं सदा नामघोष आहे का? नाही. का? त्याचं कारण आहे आपली वृत्ती कायमची विषयाच्या पाठीमागं धावलेली आहे आणि एका विषयाच्या नाही अनेक विषयाच्या पाठीमागं धावलेली आहे. तुम्हा आम्हाला समाधान का प्राप्त नाही? त्याचं कारण आपली वृत्ती विषयाच्या पाठीमागं धावलेली आणि एका विषयाच्या नाही अनंत अनेक विषयाच्या पाठीमागं धावलेली आहे. पण तुकाराम महाराजांना विचारा, तुकाराम महाराज तुमची वृत्ती विषयाच्या पाठीमागं आहे का? तुकाराम महाराज म्हणले हो, विषयाच्या पाठीमागं आहे, पण आमचा विषय एकच आहे. कोणता विषय? विषय तो त्यांचा झाला नारायण.
त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता मिता, त्यांचा विषयच हा नारायण झालेला आहे. आपला विषय कायमचा बदलत असतो, संत महात्म्यांचा बदलत नाही. बघा, इंद्रियानं काही बघायचं झालं, डोळ्यानं काही बघायचं झालं तरी ते काय बघतात? डोळे भरून या पाहिनं तुझे मुख. कानानं काही ऐकायचं झालं तर कान भरून या ऐकीनं तुझी कीर्ती. मुखानं काही बोलायचं झालं तरी येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम. पायानं काही चालायचं झालं तरी भगवंताविषयी चालायचं. हातानं काही वाजवायचं झालं तरी टाळी भगवंताविषयी वाजवायची. म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा जो जो विषय आहे तो त्यांचा नारायण आहे. आणि त्यामुळे त्यांना सदा नामघोष असतो. आणि त्या सदा नामामुळे परिस्थिती काय निर्माण होते? तेने सदा चित्ता समाधान. त्यांना कायमचं समाधान प्राप्त होतं. तुम्हा मला कायमचं समाधान प्राप्त नाही. आपण कधी सुखी आहेत, कधी दुःखी आहेत, कधी सुखी आहेत. आता सुख आहे, पुन्हा नंतर दुःख आहे, परत दुःख मिळालं की सुख आहे. मला वाटतं हे कळत नाही. जरा सोपं करतो स्वामी. ते काय आहे, मी थोडंसं, आम्ही पुणे मुंबई ह्या परिसरात जास्त असतो कार्यक्रमाला. मी आळंदीला होतो. त्या पुण्या परिसरात मी बऱ्यापैकी कीर्तनाला जात असतो. त्या पुण्यामध्ये माणूस गेला ना, माणूस गेल्यानंतर तिकडं दशक्रिया नावाचा विधी खूप मोठा होतो. आपल्या इकडे दशक्रिया करतात, पण 13वं 12वं हे असं मोठं केलं जातं. पण तिकडं दशक्रिया नावाचा एक विधी मोठा असतो. जरा हा विधी बाजूला ठेवा. मी थोडंसं, मला एक दृष्टांत सांगायचा आहे. मी असं गावाला गेलो पुण्याला, तिकडं बारामतीपाशी कीर्तन होतं माझं. मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, मी कीर्तनाला जाण्याच्या आदल्या दिवशी एक तिथं गंमत घडली होती. गंमत काय घडली होती बघा. गंमत अशी घडली की कीर्तन अगोदरच्या महाराजांचं तिथं झालं होतं. कीर्तन झाल्यानंतर गावातली बरीच मंडळी अशी असतात बघा, हे टाळकरी अशी उभारलेली टाळ घेऊन असतात का, त्यातला एखादा माणूस असतो, तो आपला समोर येतो. माईकच्या समोर आल्यानंतर पत्रिका घेतो. पत्रिका घेतल्यानंतर त्या बिचाऱ्यानं वाचायला सुरुवात केली. आता पत्रिका घेतल्यास महाराजाचे आभार प्रदर्शन करतातच का नाही? त्यानं तसं आभार प्रदर्शन करायला सुरुवात केली. पत्रिका घेतली, पत्रिकेत वाचायला सुरुवात केली. सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये विष्णू सहस्रनामाचं पारायण होईल. 7 ते 10 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. 10 ते 12 या वेळेमध्ये गाथा भजन होईल. 12 ते 2 या वेळेमध्ये भोजन होईल. 2 ते 5 या वेळेमध्ये शिव महापुराण कथा होईल. 5 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठ होईल. 6 ते 8 या वेळेमध्ये भोजन होईल. आणि 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त परायण अमुक अमुक महाराजांची अगदी सुंदर अशी सेवा झाली. काय गोड महाराजांनी सेवा केली, काय चिंतन महाराजांचं झालं, हे माझ्या कीर्तनाच्या आदल्या दिवशीच्या महाराजांच्या शेवटला हे सुरू होतं. ते बिचारा आभार प्रदर्शन करत होतं. महाराजांनी गोड सेवा केली. महाराज आता दरवर्षी इथं यावे म्हणून महाराजांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि महाराजाला विनंती करतो, दरवर्षी तुम्ही आमच्या गावात या, असं आभार प्रदर्शन म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशीचे कीर्तनकर्त्यांनी सांगितले आणि सांगितल्यानंतर आपल्या आपल्या जागेवर जाऊन उभारलं. ते बिचारं झालं सगळं. इथं असं उभारल्यानंतर नाही गपचूप, हे खालचे लय गमतीचे असतात बघा, साधे नसतात. सप्ताह करणाऱ्याला माहिती असतं ते खालचं एक तिथलं उठलं आणि उठल्यानंतर म्हणलं, हे असलं काय आपल्याला बोलता येत नाही का म्हणला. उग पत्रिका घेता, समोर असते लिहिल्यालं, खडखड खडखड खड वाचता आणि वाचून दाखवता, लय चांगलं झालं ना, असं झालं तसं झालं, गप्पा हाणता म्हटला. काय असलं काय आम्हाला बोलता येत नाही का म्हणला. मी पण माईकच्या समोर बोलतोच म्हणला दररोज, आम्हाला बोलता येत नाही. आता झालं काय, गावकऱ्यांनी ठरवलं हे लय बोलतंय, आता उद्यापासून ह्याच्याकडे देऊ टाकून बोलायचं. आणि दिलं त्याच्याकडे टाकून बोलायचं. दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन, मी आपलं तिथं गेलो. पण ते जे आता ज्याच्याकडे माईक येणार होता का दुसऱ्या दिवशी, ते बिचारं सकाळी दशक्रिया विधीला जाऊन आलं होतं. सगळ्याला भावपूर्ण श्रद्धांजली घालून आलं होतं. त्याच्या डोक्यात तेच होतं. ते आलं. आल्यानंतर त्यानं अशी पत्रिका घेतली आणि पत्रिका घेतल्यास माझं कीर्तन झालं होतं. कीर्तन झाल्यास मला म्हणला, महाराज द्या जरा माईक. मी आपला माईक त्याच्या हातात दिला. माईक घेतला. माईक घेतल्यानंतर त्यानं पत्रिका घेतली आणि पत्रिकेत न वाचता, पत्रिका न घेता खिशात ठेवली. पाठच करून आलं होतं. सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये विष्णू सहस्रनामाचं पारायण होईल. 7 ते 10 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. 10 ते 12 गाथा भजन होईल. 12 ते 2 भोजन होईल. 2 ते 5 महापुराण कथा होईल. आणि 5 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठ होईल. 6 ते 8 मध्ये भोजन होईल. आणि 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त परायण आकाश महाराज देशमुख यांची सेवा झालेली आहे. अगदी सुंदर अशी सेवा महाराजांनी केली. काय गोड चिंतनाभंगाचं मांडलं. महाराजांनी दरवर्षी आमच्या गावामध्ये यावं. महाराजांनी एवढं छान चिंतन मांडलं म्हणून महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणलं.
मला बरं वाटलं असेल वय मला मारल्यास. मला राग आला, दुःख निर्माण झालो, इतकं बेकार वाटलं, हा मला मारतोय, हा मला भावपूर्ण श्रद्धांजली घातली. माझ्या डोक्यात रागच होता. मी आपलं बसलो होतो, कीर्तन झाल्यास असं खुर्ची टाकली होती. बिचारे बरेच लोक अशी दर्शनाला येत होती. दर्शनाला येणारी लोक जवळ आली. आल्यानंतर माझं लक्ष त्या दर्शनातल्या लोकांकडे नव्हतं. मला ज्यानं भावपूर्ण श्रद्धांजली घातली होती का त्याच्याकडे लय लक्ष माझं. मी असं वाकून बघत होतो चांगलं, आता काय होईल, आता एवढं दर्शन होऊ द्या, गेल्यानंतर त्याला चांगलं खेडसावायचं, चांगलं बोलायचं, तू मला भावपूर्ण श्रद्धांजली एवढ्या लोकात घालतोय, तू मला एवढ्या लोकात मारतोय, असं मी त्याला बोलणार, खेडसावणार. म्हणलं की ते गपचूप बसलं नाही. हे जिथं रांग होती का दर्शनाची, त्या रांगेत आलो. रांगेत आल्यास सुद्धा म्हणलं आता येऊ द्या जवळ याला. पाया पडलं की अगोदर बोलायचं. हा, कळत नाही का तुम्हाला व्यवस्थित बोलायचं. मला भावपूर्ण श्रद्धांजली घातलास, मला राग आला हो, मला सुद्धा राग येतो स्वामी बर का, दिसायला मी असा जरी दिसलो तरी. हा, विठ्ठल विठ्ठल. शेवट राग आला, दुःख निर्माण झालं होतं. यानं मला भावपूर्ण श्रद्धांजली घातली. ती बिचारा असं जवळ आलं. आल्यानंतर त्यानं दर्शन घेतलं, खिशामध्ये स्वतःच्या हात घातला आणि 500-500च्या 2 नोटा काढल्या आणि माझ्या हातात दिल्या. आणि हातात मी माझ्या घेतल्या की माझा राग शांत झाला. आता मी विचार केला, आता मला भावपूर्ण श्रद्धांजली घाल, नाही माझं 12वं 13वं आजच घाल, काय अडचण आहे. पण गंमत आहे का, एवढ्यावर नाही थांबलं. मी ते पैसे घेतले, खिशात ठेवले तसे गपचूप. म्हटलं वा रावसाहेब, काय छान बोलता हो तुम्ही, काय गोड बोलता हो. बघा आता मी पहिल्यांदा ज्या वेळेस त्यानं मला शिवी दिली, रागवला, मला भावपूर्ण श्रद्धांजली घातली, मला रागव ते तसं म्हटल्यानंतर माझ्या अंतकरणात क्रोध निर्माण झाला, मला दुःख निर्माण झालं. आणि माझा विषय तो बाजूला झाला आणि 500चा विषय माझ्या समोर आला. 500च्या 2 नोटा आल्यास मी गपचूप बसलो नाही. मला आनंद झाला. रावसाहेबांना तिकडं काय का करू द्या, मी रावसाहेबाला खुश होऊन रावसाहेब वा छान म्हटलं. असलं बोलणं अख्ख्या महाराष्ट्रात कोणाचंच नाही. मला काय वर्णन करायला, आम्हा महाराज लोकांची लय गंमत असते. फक्त वर्णन करायला लावा, बघा कुणाला करायचं असलं तर या 500-500च्या 2 नोटा घेऊन कसं वर्णन करतो बघा एकाचं. ते आपलं वर्णन करत होतो. घेतल्या, गेलो, गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर पुढची परिस्थिती अशी निर्माण झाली. चला म्हटलं आपल्याला पाणी तहान लागल्या, थोडीशी पाणी बॉटल घ्यावी म्हणून गाडी थांबवली. पाणी बॉटलसाठी पाणी पैसे गेलो. दुकानदाराला ते म्हणलं आता पैसे तर चिल्लर नाहीत, सुट्टे नाहीत, करावं काय. खिशात त्या माणसानं 500च्या नोटा घातल्या होत्या. ती 500ची नोट काढली अशी दुकानदाराला दिली. दुकानदाराला दिल्या त्या दुकानदाराने ती घेतली, मला पाण्याची बॉटल दिली. दुकानदारानं अशी नोट बघितली, माझ्या अंगावर फेकून दिली. महाराज आहेत की लय अवघड असतं धोत्रावर जाणं. लोक अहो काय, कधी कधी एसटीनं वगैरे आम्ही प्रवास करतो त्यावेळेस इतका त्रास होतोय धोत्रावर दिसलं, थोडी चूक दिसू द्या, ए महाराज आहेस की, डायरेक्ट ह्या भाषेत बोलतात लोक. कठीण आहे महाराज होणं, सोपं नाही. कुठं लोक काय बोलतील, सगळ्याला जीच म्हणून राहावं लागतं, त्यावेळेस बरं असतं. आम्ही म्हटलं त्या दुकानदाराला, अरे बाबा झालं तरी काय सांग, काय झालं काय म्हणता, कसली नोट दिलात. मला आता त्या नोटा त्या भावपूर्ण श्रद्धांजली घातलेल्या दिल्या होत्या, त्या मी घेतली होती, दिली. मी ती नोट बघितली. मला नोट कोणती दिली माहिती आहे का त्यानं, 2014ला मोदी साहेबांनी जी बंद केली ती नोट माझ्या हातात दिली. विठ्ठल विठ्ठल. आता मला दुःख झालं असेल का सुख झालं असेल. खोट्या नोटा निघाल्या म्हणून मला दुःख झालं. जाऊ द्या, दृष्टांत सोडा, सिद्धांताकडे लक्ष द्या. आपला विषय एक नसतो. विषय बदलला की आपल्याला दुःख निर्माण होतं, विषय बदलला की आपल्याला सुख निर्माण होतं. कसं, पहिला विषय होता दुःखाचा का, मला त्यानं भावपूर्ण श्रद्धांजली घातली म्हणून मला दुःख निर्माण झालं. भावपूर्ण श्रद्धांजली घातली म्हणून दुःख निर्माण झालं, पण 500च्या 2 नोटा दिल्या म्हणून मला परत सुख निर्माण झालं. त्याच 500च्या नोटा पुढे गेल्यानंतर खोट्या निघाल्या म्हणून परत मला दुःख निर्माण झालं. म्हणजे आपलं सुख दुःख कायमचं पाठीमाग आहे. त्याचं कारणच एक आहे. त्याचं कारण आपला विषय एक नसतो. संत महात्म्यांचा विषय एक असतो आणि विषय एक असल्यामुळे त्यांच्या जीवनात कायमचं समाधान प्राप्त होतं. मग हे कायमचं समाधान कशामुळे होतं, त्याचं कारण एकच आहे, सदा नामघोष करू हरिकथा. संत महात्मे म्हणतात आम्ही सदा नामघोष केला आणि त्याचा परिणाम काय झाला, सदा चित्ता समाधान, आमच्या चित्ताला समाधान प्राप्त झालं. फक्त त्या चित्ताचं थोडंसं 2 मिनिटात वर्णन करतो, दुसऱ्या चरणात प्रवेश करतो, सेवा समाप्त करतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मला त्या चित्ताबद्दल थोडंसं बोलायचं आहे. हे चित्त म्हणजे काय आहे.
मानवी जीवनात थोडंसं बघा, चित्त नावाचा एक विषय आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. का महत्त्वाचा आहे त्याचं कारणच एवढं आहे, चित्तानं भगवान परमात्म्याचं चिंतनही करता येतं आणि चित्तानं आपल्याला पुनर्जन्मही मिळत असतो. म्हणजे चित्तच आपल्याला अधोगतीला कारण आहे आणि चित्तच आपल्याला आपल्या गतीला सुद्धा कारण आहे. कशामुळं? चित्तात जे आणू ते आपल्याला प्राप्त होत असतं, आपल्या मनात जे येत असतं ते आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. अगोदर मन प्रसन्न करून निश्चित स्वरूपानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं की कसं नामस्मरण? सदा नाम घोष करू हरिकथा. मग त्यानं काय होणार आहे? तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान प्राप्त झालं की मग आपण करतो काय? सर्व सुखाल्यालो सर्व घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतायत आम्ही काय केलं? सदा नाम घोष. त्याच्यामुळे झालं काय? सदा चित्ता समाधान प्राप्त झालं आणि सदा चित्ता समाधान प्राप्त झाल्यानंतर आता पुढची अवस्था काय आहे? त्यांनी सांगितलं सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. आम्ही आनंदानं निर्भरपणाने डुलतोय डोलतोय. हे डोलणं कंचं डोलणं आहे? तर ते डोलणं सुखाचं समाधानाचं डोलणं आहे. आपल्याला सुखानं समाधानानं डोलायचं असलं तर आपल्याला एकच जीवनामध्ये प्राप्त व्हावं लागतं. त्याचं नाव आहे काय? काही नाही, अलंकार. मी सांगतो तुम्हाला. पण ते अलंकार कोणते अलंकार आपण परिधान केल्यानंतर असं डोलणार आहोत? ते सर्व सुखाचे अलंकार आपण आपल्या गळ्यात घातले की आपण आनंदानं डोलत असतो. बघा तुम्हाला गंमत सांगतो, जरा माता भगिनींना थोडंसं लक्षात येईल ते का. तुमच्या गळ्यामध्ये सोनं असतं बघा. आता सध्या आहे सोन्याचा काय भाव आहे मला माहिती नाही. किती आहे स्वामी? 72. 72. डोळे फिरतायत माझे 72 म्हणल्यास. कमी झालं
झाला. तुम्हाला काही कमी नाही बुवा, पाटोद्याची माणसं मोठी आहेत. असू द्या. 72 सोन्याचा भाव झालाय. आता समजा सोन्याचा 72 भाव आहे, पण तुमचा पती तुमच्यावरती प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर तुमच्या घरी आता 5-7 तोळे, 10 तोळे, 20 तोळे, 25 तोळे सोनं आहे, पण तुमच्यावरती प्रसन्न झाला आणि तुम्हाला म्हटला, होय का आज मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, बघ तुला काय सोनं घ्यायचे ते घ्यायचे, चल बाजारात. आणि तुम्ही बाजारात गेलात. बाजारात गेल्यानंतर उगं तुम्हाला वाटलं चला थोडंसं सोनं नाही, उगं 10-15 तोळे घ्यावं. उगं 10-15 आहे काय, उगं असतोय 10-15चा भाव किती होतो. आता जाऊ द्या, कुठं गंमत करू द्यायची. ऐका, 15 तोळे सोनं तुम्ही घेतलं, तुमच्या अंगावरती तुम्ही परिधान केलं, घेतल्यानंतर ते सोनं घेतल्यास तुम्ही गपचूप बसता होय? खरं सांगा बरं, गपचूप बसता का? नाहीत गपचूप बसत. आनंदानं अंगात घालता, डोलत, या शेजारणीकडे जा, त्या शेजारणीकडे जा, आणि गेल्यानंतर म्हणतात सखूबाई हे बघ घेतलं ग मला नवऱ्यानं, म्हणता का नाही? हे बघ माझं सोनं बघ बघ म्हणून तिला दाखवत असता, डोलत असता. कशामुळं? की अलंकार परिधान केल्यानंतर स्त्रीला अलंकार म्हणजे एवढा प्रिय असतो. अलंकार परिधान केला की तिच्या अंतकरणामध्ये डोलणं असतं, तिच्या अंतकरणामध्ये नाचणं असतं, ती स्त्री अशी नाचत असते. त्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही सर्व सुखाचे अलंकार आम्ही आमच्या गळ्यात घातले, त्यामुळे आम्ही निर्भरपणानं नाचतोय, डोलतोय. पण कसं नाचतोय? अहो कसं नाचतोय म्हणजे काय? काही नाही, असं नाचतोय की नाचता नाचता देवाचा सुद्धा पितांबर गळला पाहिजे, असं नाचतोय. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नामदेव महाराज नाचत होते, नाचता नाचता देवाचा पितांबर गळला म्हणे. अशा पद्धतीनं आम्ही नाचतोय. ठीक आहे महाराज, तुम्ही नाचता हो, पण या देहाचं आसो ऐसा कुठे आठवची नाही. देहीच विदेही भोगदया दशा, आम्ही या देहामध्ये राहून विदेह अवस्था प्राप्त आम्हाला झालेली आहे. कशी? ती विदेह अवस्था कशामुळे प्राप्त झाली? त्याचं कारण महाराजांनी सांगितलं. देह नव्हे मी हसरे उरला उरे विठ्ठल, आम्ही विदेह अवस्थेत आहेत. इथं बरेच मंडळी विदेह अवस्थेत असतात बघा, बरीच जण कसलीच देहावरती नसतात. बरेच कीर्तनात जवळजवळ 11 वाजेपर्यंत देहावर नसतात ते. त्यांचे डोळे झाकलेले असतात. 11 वाजले पुन्हा देहावर येतात. आरती झाली, जय विठ्ठल झालं, झाल्यानंतर म्हणतात संपलं होय कीर्तन. 11 वाजता ते देहावर 2 तास नसतात. तसं तुकाराम महाराज 2 तास नाही, देहावरती कायमच नव्हते. देहावरती नव्हते म्हणजे विदेह अवस्था त्यांना प्राप्त झाली. म्हणून असो ऐसा कुठे आठवची नाही. देहीच विदेही भोगदशा, ही देहीच विदेही आम्ही दशा भोगल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्ही आता कोणत्या स्थितीला प्राप्त झालो त्याचं उत्तर घेतलेले अभंगाच्या शेवटच्या चरणात. लोका म्हणे आम्ही झाला रे रोबा, लोका म्हणे आम्ही झाला रे रोबा. लोका म्हणे
सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद भये आनंद सर्व सुख तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यांगा. अग्निरूप म्हणजे आम्ही ब्रह्मरूप झालो आणि त्यामुळे आता आमच्या जीवनात पाप पण लागलं जात नाही पुण्य पण लागलं जात नाही. मला थोडा विचार इथं करायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात आता पापाचा संबंध नाही आणि पुण्याचा पण संबंध नाही. ठीक आहे हो, पापाचा संबंध नाही म्हणणं ठीक आहे, पण पुण्याचा संबंध म्हणणं आता हे चाललंय कशासाठी चाललंय बरं? हे आपण टाळ वाजवतोय, ते दान धर्म करतोय, दररोजचे दररोज ते अन्नदान करतोय, हे पुण्यासाठी चाललंय का नाही? मग माणसानं पुण्य करायचं का नाही करायचं? मग महाराज इथं कसं म्हणतात लागो नेदी पाप पुण्यांगा. आम्हाला पाप ठीक आहे लागत नाही, पण पुण्य पण आम्हाला लागू द्यायचं नाही. हे कशासाठी? आता ऐका त्या पुण्याची गंमत सांगतो थोडी, माझी सेवा समाप्त करतो. जसं पाप आपल्याला दुःखाला कारणीभूत असतं तसं पुण्य सुद्धा दुःखाला कारणीभूत आहे. कशा पद्धतीनं? अहो पाप आपल्याला पुढच्या जन्माला घालत असतं तसं पुण्य सुद्धा पुढचा जन्म आपल्याला घालतं बरं का. आणि जन्माला घातल्यामुळं मरणाचं दुःख आहे. जसं पाप आपल्याला जन्माला घालतं आणि जन्माला घातल्यानंतर परत मरणाचं दुःख आहे, तसं पुण्यानं सुद्धा जन्माला आपल्याला यावं लागतं आणि जन्मानं परत मरणाचं दुःख आहे. कशा पद्धतीनं? ऐका गंमतीनं सांगतो. आपल्याला पुण्य करून करून मिळतं काय हो? काय मिळतं पुण्यानं सांगा ना. तुम्ही म्हणताल आम्ही पुण्य करतोय, पुण्यानं काय मिळतं सांगू का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायात ज्ञानेश्वरीत वाचून घ्या काय सांगितलं. पुण्यानं मिळून मिळून आपल्याला काहीच मिळत नाही. एक मिळतं, स्वर्ग मिळतो. पुण्य जर केलं तर आपल्याला स्वर्ग मिळतोय, पण स्वर्ग मिळाल्यानंतर स्वर्गात आहे काय? त्या स्वर्गाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं स्वर्गात काही नाही. आपल्याला स्वर्गात जर इंद्रपद मिळालं तर ते इंद्रपद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तिथं आपण आहे तिथपर्यंत. याचा अर्थ आपल्याला इथं जे जे खायला मिळतं ते आपल्याला स्वर्गात मिळतं. आपल्याला इथं जे जे प्यायला मिळतं ते स्वर्गात मिळतं. फक्त आणि फक्त ब्रँडमध्ये फरक आहे. ब्रँड कळतो का? आपल्याला स्वर्ग इथं या जीव लोकामध्ये दररोजची जेवण करायला मिळतं, तिथं पण जेवण आहे पण तिथल्या ब्रँडमध्ये फरक आहे. इथं पण आपल्याला प्यायला मिळते, तिथं पण प्यायला मिळते, फक्त ब्रँडमध्ये फरक आहे. पाण्यात आपलं ब्रँड म्हणलं असतील दूध प्यायचं म्हणल्यास जरा थोडं लोक दुसरीकडे जातील. ऐका मी हे का सांगतोय, फक्त फरक एवढाच आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी देऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो पुण्यानं आपल्याला इंद्रपद मिळालं तर इंद्रपद मिळाल्यानंतर तिथले भोग जर संपले पुण्याचे पाऊट मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागा ती माघारे मृत्यू लोकात. ज्ञानेश्वर महाराजांची उभी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुण्य करून करून स्वर्ग प्राप्त होतो आणि स्वर्गातलं पुण्य संपलं की परत त्याला जन्माला यावं लागतं आणि जन्माला आल्यानंतर त्याचं मरण निश्चित आहे. म्हणजे मरणाचं दुःख त्याचं कायमचं ठरलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्हाला पाप जसं लागत नाही तसं आम्हाला पुण्याचा सुद्धा लेश आमच्या समोर होत नाही. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. एक मिनिट. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा. अनंत कृपा सिंधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा प्रसादाने संपन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव आहे. आणि या भक्ती महोत्सवात पहिल्याच दिवशी मला तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला. छान अशी मृदंगाचार्य आपल्या इथं उपस्थित आहेत, छान अशी गायक मंडळी आहेत. त्या विनयकरी बाबांपासून त्या अगदी इकडपर्यंत सर्वांच्या चरणावरती हे माझं भालचंद्र ठेवतो आणि झालेले
झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. इकडून पेटी मास्तर आहेत, छान अशी साथ केली. फक्त काय करावं पेटी मास्तर, तुमच्या गळ्यासारखा माझा गळा नाही. फक्त एवढं केलं असतं, जर चोरी करता आली असती तर तुमच्या नरडीचा घोट घेतला असता. पण त्याची चोरी करता येत नाही, काय करावं. कंठाची चोरी करता येत असती तर केली असती, तुमच्या हाताची चोरी करता येत असती तर केली असती. पण जाताना तुमच्या चरणावरती माझं मस्तक ठेवतो आणि गोड असा आवाज देणारे, याच्यावर हा प्राण आहे बरं का सध्या. एकतर माईक नसावा, असला तर असा असावा. मी आता कुठेही सांगणार आहे. हां, माईक एकतर नसावा. तुम्ही वाळवंटात बघा, वाळवंटात अगर बिगर माईकचे होतात. काल रात्री सेवा होती माझी त्या रांजणगावला, काय रायगावांना. तिथं गेलो, तिथं माईकच चालणार. मी चक माईक बंद केला आणि बिगर माईकचं कीर्तन केलं. जवळपास जितकं छान कीर्तन, मला आनंद वाटला. एक तर असावा तर असा, नसावा तर कायमचाच नसावा. एकदम छान माईक सिस्टीम यांची आहे. यांच्या माझी गेल्या वर्षीपासून ओळख झाली. इथली सिस्टीम बघितली आणि त्यांना म्हटलं, आता तुम्ही माझ्यासोबत कुठं बी चलत जा, पण जरा थोडंसं ते कधी येत नाहीत माझ्याकडं, फोन होऊन मला त्या लेकराला पाठवून देतात. ते स्वतः येत नाहीत. असू द्या, त्यांच्याही चरणावरती ही सेवा समर्पित करतो. सर्वांच्या चरणावरती हे माझं भालचंद्र ठेवतो आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम देतो. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुलत सो तुकाराम तुकाराम. आराम तुकाराम, आराम तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. आराम तुकाराम, तुकाराम, तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हरी हरी हरिभक्त पारायण नागनाथ शिंदे आणि गैनाथ शिंदे चालू केले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप.
करा